हाय गाईस, ॲडव्होकेट सागर पाटील हियर आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी असे 5 पॉईंट सांगणार आहे ज्याच्याने तुम्ही एक चांगला स्ट्रॉंग माइंडसेट प्रॉपर बिल्ड करू शकता. बिकॉज लाईफमध्ये आपल्याला जर ग्रो करायचा असेल तर सगळ्यात मेजर रोल जो प्ले करतो तो आहे प्रॉपर माइंडसेटचा. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टे ट्यून अँड वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. सो फर्स्ट पॉईंट आहे की फाइंड युअर वाय. लाईफमध्ये आपल्याला जो गोल अचीव करायचा आहे राईट, तो का करायचा आहे, फाइंड युअर वाय. सो आपला वाय फाइंड करा. फॉर एक्झाम्पल समजा मला लाईफमध्ये सक्सेसफुल बनायचं आहे फॉर माय फॅमिली. मला लाईफमध्ये सक्सेसफुल बनायचं आहे बिकॉज मला माझ्या फॅमिलीला एक चांगली लाईफ द्यायची आहे, एक लक्झरी लाईफ द्यायची आहे आणि म्हणून मला फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं आहे. काही लोकांना आपल्या पार्टनरसाठी प्रॉपर सक्सेसफुल व्हायचं असतं राईट. म्हणजे वाय जो आपला आहे त्याच्यामध्ये आपण इमोशनली अटॅच पाहिजे. म्हणजे जेव्हा आपल्याला डिमोटिवेशन येत असेल तेव्हा आपण आपला वाय जर आठवला की यार नाही यार मला लाईफमध्ये हे गोल अचीव करायचं आहे किंवा मला सक्सेसफुल बनावं लागेल फॉर माय फॅमिली. समजा मी ते नाही करू शकलो तर खूप मला पुढे प्रॉब्लेम्स येणार राईट. सो तो जो गोल आहे ना तो आपला प्रॉपर इमोशनली अटॅच पाहिजे. आणि जर आपला वाय क्लिअर असेल की मी हे का करतोय राईट, तर आपण लाईफमध्ये कुठली पण गोष्ट प्रॉपर अचीव करू शकतो राईट. सो फाइंड युअर वाय इज द फर्स्ट पॉईंट जे प्रॉपर आपल्याला माहिती पाहिजे टू बिल्ड अ स्ट्रॉंग माइंडसेट. सेकंड वन, डिवाइड द गोल्स इंटू स्मॉलर स्टेप्स. समजा आता फॉर एक्झाम्पल मला 1 लाख पर मंथ कमवायचं आहे राईट. समजा मी असा विचार केला की मला 1 लाख पर मंथ कमवायचं आहे तर माझ्या डोक्यामध्ये ना एक प्रेशर येणार की यार मला 1 लाख पर मंथ कमवायचं आहे. बट त्याच गोलला जर मी स्मॉलर स्टेप्स प्रॉपर डिवाइड केलं राईट 1 लाखाला, सो पर डेचं मला 3300 किंवा 3000 to 500 प्रॉपर मला इन्कम जनरेट करायचं आहे पर मंथ राईट. सो माझी मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असणार आहे, माझं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये सेल करून मला प्रॉफिट कसं मिळणार, ज्याचे यूज करून मी पर डे 3000 to 5 म्हणजे 3500 पर्यंत प्रॉपर मी इन्कम जनरेट करू शकतो राईट. ओके, जर आपण प्रॉपर हा गोल अचीव करतोय तर आपण 1 लाख पर्यंत प्रॉपर पोहोचू शकतो राईट. 3300 ते 3500 पर डेचा जर आपण प्रॉपर प्रॉफिट केलं तर आपण प्रॉपर एका महिन्यामध्ये 1 लाख प्रॉपर आपण कमवू शकतो. ह्याच्याने काय होतंय, जो गोल आहे ना मोठा गोल त्याला आपण स्मॉल स्टेप्सला डिवाइड करतोय. म्हणजे आपल्याला प्रॉपर प्रेशर नाही येणार आणि जे पण आपण काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर प्रोग्रेस दिसेल. आणि प्रोग्रेस दिसला आपल्याला स्मॉलर स्टेप्समध्ये तर आपला कॉन्फिडन्स प्रॉपर वाढेल. सो डिवाइड युअर गोल्स इंटू स्मॉलर स्टेप्स. पॉईंट नंबर 3 सगळ्यात इम्पॉर्टंट, एलिमिनेट युअर डिस्ट्रॅक्शन. बिकॉज या जगामध्ये डिस्ट्रॅक्शन एवढं आहे ना की माणसाला डिस्ट्रॅक्ट करणं एकदम इझी झालंय राईट. सो फाइंड आउट द मेजर थिंग ज्याच्याने तुम्ही लाईफमध्ये डिस्ट्रॅक्ट होताय. फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया, रील स्क्रोल करणं राईट, फोन कॉल्स, नोटिफिकेशन, नेटफ्लिक्स, फेसबुक, असे सोशल मीडिया चॅनल्स आहेत राईट ज्याच्याने आपण प्रॉपर डिस्ट्रॅक्ट करतो. तर त्या डिस्ट्रॅक्शनला प्रॉपर एलिमिनेट करा तुमच्या लाईफमधनं. म्हणजे जेव्हा आपण काम करायला बसतोय तर नोटिफिकेशन प्रॉपर बंद करा किंवा हा जो फोन आहे हा साईडला ठेवा. ह्याच्याने काय होईल, आपलं जर माइंड आहे ना त्या डिस्ट्रॅक्शन होण्यापासून थांबणार आणि आपण आपल्या गोलला अचीव करायला प्रॉपर फोकस असू. म्हणजे समजा आता मी ही व्हिडिओ बनवतोय राईट. सो या व्हिडिओ बनवताना जे पण माझे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, फोन नोटिफिकेशन झालं, फोन सायलेंट करून ठेवला आहे मी राईट. म्हणजे ह्याच्याने मी फुल्ली फोकस्ड आहे प्रॉपर ही व्हिडिओ बनवायला राईट. सो जेव्हा पण आपण कुठला पण नवीन टास्क परफॉर्म करतोय तेव्हा डिस्ट्रॅक्शन रूमच्या बाहेर ठेवा जेणेकरून तुम्ही फुल्ली फोकस्ड राहाल राईट. सो दिस इज पॉईंट नंबर 3, एलिमिनेट युअर डिस्ट्रॅक्शन विच विल हेल्प यू टू अचीव युअर गोल. पॉईंट नंबर 4, यूज अफर्मेशन्स अँड व्हिज्युअलायझेशन. लाईफमध्ये मला काय बनायचं आहे, त्या कुठल्या माणसाचं तुम्हाला बनायचं आहे त्याची पूर्ण छबी, त्याचा पूर्ण फोटो जर तुमच्या समोर असेल राईट. समजा तुम्ही एका स्टडी टेबलवरती बसताय राईट आणि तिकडे फोटोज असतात तर तुमच्या माइंडला प्रॉपर जो फोटो आहे तो तुम्हाला दिसणार राईट. आणि तुम्हाला एक एनर्जी फील होणार राईट. फॉर एक्झाम्पल समजा एक सफेद पूर्ण व्हाईट भिंत आहे आणि त्याच्यामध्ये काहीच नाहीये, फुल ब्लँक आहे, तर आपण ज्या टेबलवरती काम करतोय तिकडे आपल्याला एवढे एनर्जेटिक आणि एवढी मजा नाही येणार. पण जर माझे सराउंडिंग जर प्रॉपर असेल, मोटिवेशनल कोट्स असतील, मोटिवेशनल पिक्चर असेल आणि लाईफमध्ये मला काय बनायचं आहे तो जो इन्स्पिरेशन पर्सन आहे त्याचा जर फोटो असेल तर नक्कीच मला एक चांगली एनर्जी मिळणार. जेव्हा मी व्हिज्युअलाइज करणार आणि प्रॉपर मी काम करायला बसणार तेव्हा मला डिमोटिवेशन नाही येणार आणि माझ्या माइंडमध्ये एक फिक्स गोल राहील की मला लाईफमध्ये काय करायचं आहे जेव्हा मी प्रॉपर ती गोष्ट व्हिज्युअलाइज करणार राईट. आणि त्यासोबत अफर्मेशन्स खूप लोकांचं असं म्हणणं की वर्क करतं की नाही राईट. अफर्मेशन सोबत काम तर केलं पाहिजे बट जेव्हा आपण पॉझिटिव्ह बोलतो की आय कॅन डू इट राईट तेव्हा आपल्या माइंडमध्ये आपल्या बॉडीमध्ये एक वेगळी एनर्जी रेडी होते ज्याचा यूज करून
पण ते काम करायला स्टार्ट करतो. तुम्ही फक्त एक एक्झाम्पल तुमचं पकडा, राईट. तुम्ही तुमच्याबद्दल नेगेटिव्ह बोला एक दिवस पूर्ण आणि बघा की तुम्हाला कसं वाटतंय, आणि नेक्स्ट दिवशी तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोला. बघा 2 एक्सपेरिमेंट तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला प्रॉपर त्याचा रिझल्ट समजेल की आपण जेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलतो राईट, तेव्हा आपली बॉडी वेगळी रिॲक्ट करते, आणि जेव्हा आपण नेगेटिव्ह अफर्मेशन्स बोलतो तेव्हा आपली बॉडी वेगळी प्रॉपर रिॲक्ट करते, राईट. सो दिस इज प्रॉपर पॉईंट नंबर 4 जो आपल्याला हेल्प करेल टू बिल्ड अ स्ट्रॉंग माइंडसेट, दॅट इज यूज व्हिज्युअलायझेशन्स अँड अफर्मेशन्स. पॉईंट नंबर 5, बिल्ड अ स्ट्रॉंग रुटीन अँड स्टिक टू इट. बिकॉज जर रुटीन असेल तर आपण तो टास्क रेग्युलर बेसिसवर परफॉर्म करू शकतो. म्हणजे त्या टास्कला मी हा टाइम अलॉट केला आहे. फॉर एक्झाम्पल सकाळी उठल्यावरती मी 1 तास जिम करणार आणि 10 पेजेस बुक वाचतात, त्याच्यानंतर मी 3 इयर्स डीप वर्क करणार, राईट. म्हणजे मी माझ्या रुटीनमध्ये प्रॉपर ते टास्क मी प्रॉपर हे करून ठेवलेत, असेंबल करून ठेवलेत की मला हा रोज टास्क प्रॉपर परफॉर्म करायचा आहे. मी माझ्या टास्कला मी टाइम दिलाय. सो बिल्ड अ स्ट्रिक्ट रुटीन, जेणेकरून तुमचा जो गोल आहे तो अचीव्ह करायला तुम्हाला प्रॉपर हेल्प करेल, राईट. आणि जेव्हा आपण कन्सिस्टंटली आपण प्रॉपर काम करणार, राईट, त्या रुटीनवरती, तेव्हा आपला कॉन्फिडन्स बिल्ड होणार. कॉन्फिडन्स बिल्ड झाला की ऑटोमॅटिकली आपला प्रॉपर माइंडसेट बिल्ड होणार. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, रुटीन सोबत आपण प्रॉपर अकाउंटेबल पण राहायला पाहिजे की आपण आज काय काम करतोय, राईट. त्याच्यानंतर आपण उद्या काय काम करणार आहोत आणि परवा आपल्याला काय काम करायचं आहे, राईट. जेव्हा आपण प्रॉपर अकाउंटेबल राहू तेव्हा आपल्यालाच कळेल की आपण कुठे चुकतोय, राईट. सो दिस आर द 5 मेजर वेज ज्याच्याने आपण आपला स्ट्रॉंग माइंडसेट बिल्ड करू शकतो. फर्स्ट वन इज क्लिअर युअर वाय. सेकंड वन इज ब्रेक डाऊन युअर गोल्स इन द स्मॉल स्टेप्स. थर्ड वन इज प्रॉपर तुम्हाला जे पण तुमचे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते तुम्हाला कट ऑफ करायचे आहेत. फोर्थ वन, प्रॅक्टिस व्हिज्युअलायझेशन्स आणि अफर्मेशन्स. पॉईंट नंबर 5, बिल्ड अ स्ट्रॉंग रुटीन, राईट. सो आय होप तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल असेल, आणि हे जे टिप्स आहेत हे जर तुम्ही प्रॉपर फॉलो केले तर तुम्हाला नक्कीच स्ट्रॉंग माइंडसेट बिल्ड करायला प्रॉपर हेल्प करणार, राईट. सो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि गाईज, काइंडली सबस्क्राईब टू माय दिस यूट्यूब चॅनल. हॅव अ गुड डे.